चोपड्यात 2 महिन्याच्या बालिकेची हिंस्त्र प्राण्याने शिकार, वन विभागावर नागरिकांची नाराजी. मामलदे. चोपडा तालुक्यातील मामलदे गावाच्या जंगलात 2 महिन्याची बालिका आईच्या कुशीतून उचलून नेल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागावर नागरिकांची नाराजी व्यक्त होत आहे. प्राप्त माहितीनुसार मामलदे गावातील शेतात राजस्थानी काठेवाडी गायींसह वास्तव्य करत असलेल्या कुटुंबातील 2 महिन्याची बालिका रात्री खाटेवरती आईच्या कुशीत झोपलेली होती. सकाळी आईजवळ न दिसल्याने संपूर्ण काठेवाडी कुटुंब शेताच्या आजूबाजूला शोध घेऊ लागले. बराच वेळ शोध घेतल्यानंतर वास्तव्याला असलेल्या शेतापासून काही मीटर अंतरावर गव्हाची कुट्टी जवळ मांस व तुकडे मिळून आले. सदर घटना शहर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना कळल्यानंतर घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह इतर अधिकारी तसेच फॉरेन्सिक टीम यांनी भेट देऊन माहिती घेतली. प्राथमिकदृष्ट्या हिंस्त्र प्राणी यांनी उचलून नेले असल्याचा दिसून येत आहे. चोपडा शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले. चोपडा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत बरेच जनावरे जखमी व मृत झाले आहे. मनुष्यहानीची घटना चोपडा तालुक्यात झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होताना दिसून येत आहे. मुख्य संपादक विनायक पाटील, चोपडा, जिल्हा जळगाव. चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मामलदे नावाचं गाव आहे. त्या गावाच्या शिवारामध्ये एक राजस्थानी काठेवाडी कुटुंब तिथं शेतामध्ये आहे थांबलेलं. गाई वगैरे त्याच ठिकाणी शेतात बांधतात आणि त्याच ठिकाणी त्यांचा मुक्काम असतो रात्रीचा. काल रात्री त्याच्यातली एक महिला आपल्या छोट्याशा 2 महिन्याच्या बाळाला घेऊन खाटेवर झोपली असताना रात्रीच्या दरम्यान त्याचं जे बाळ आहे ते बाळ नाही, सकाळी उठून पाहिलं तर ते बाळ जवळ नव्हतं म्हणून त्यांनी शोधाशोध केली. तर तिथूनच एक 200 मीटर अंतरावर एक गव्हाचा असं बुसकट टाकलेला आहे. त्या बुसकटाच्या ठिकाणी अशी छोटी छोटी लहान लहान फळाचे तुकडे आणि असं ते त्यांना मिळून आलं. त्यांची खात्री पटली की बाबा हे असं कुठल्या तरी जंगली श्वापदानं किंवा काहीतरी असं हे उचलून रात्रीच्या दरम्यान ते नेलं आणि खाल्लं असं त्यांना संशय आहे. आम्ही त्यांची तक्रार घेऊन आता अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास करीत आहोत. सर, घटनास्थळी जाऊन आपण काय भेट दिली त्या ठिकाणी? हां, घटनास्थळी भेट दिलेली आहे. मी स्वतः भेट दिलेली आहे. चोपडा शहरचे PI त्यांचा सर्व स्टाफ त्या ठिकाणी आम्ही बराच शोध घेतलेला आहे. पण प्राथमिक तपासात तर असं वाटते की एखाद्या जंगली श्वापदानं ते बाळ उचलून नेलं आणि खाल्लं असावं. जवळपास का असं काही प्राण्यांचं असं ठस वगैरे असं आढळून आलं का सर? मोकळी जमीन आहे त्याच्यामुळं त्या जमिनीमध्ये आणि गायी भरपूर आहेत तिथं त्या शेतामध्ये गायी. त्याच्यामुळं ते ठसे वगैरे असे उमटलेले असतील तर मातीमध्ये काय तसे दिसून आले नाही. पण एकंदरीत अंदाज तोच आहे. कारण ते जे खाल्लेले होते ते हाडं वगैरे असे चाटून पुसून त्याचं मांस खाल्लेलं होतं. ओके सर.